दासाला मात्र सन्मानित केला जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि आदेश मते यांच्यासाठी पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्यासाठी 500 रुपये, आदेश मते यांच्यासाठी 1,500 रुपये आणि सुधीर पाटील यांच्यासाठी 1,000 रुपये अशी बक्षीस मात्र आली आहे. ते माननीय श्री भोलेनाथ पाटील साहेब यांच्याकडून आणि प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते आमचे मान्यवर अनिल पाटील साहेब पंकुरी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आणि प्रदीप पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल तो वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते, तो गोलंदाज सुधीर पाटीलला. आणि मॅच मात्र स्टार्ट होईल मैदानामध्ये. ती भातान विरुद्ध भोम. भातान संघ चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. आणि भोमचे सलामवीर मात्र मैदानामध्ये गेलेत. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी इकडे उपस्थित आहेत. त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आणि मैदानात विनंती करतो भातान संघाला की चला आपण क्षेत्ररक्षण सजवा. दुसऱ्या फेरीतील सामना आणि यावेळी देखील खेळाडू उशिरा पोचतायत. आणि नाईट टुर्नामेंट मध्ये खेळाडू उशिरा पोचणं मात्र म्हणजे शोकांतिका. जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 हे शानदार पर्व भाई राजू पाटील यांच्या नावाने सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून प्रामुख्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते भाई राजू पाटील यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन मात्र केलं जातंय. आणि यशस्वी आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व संघ दिवसामध्ये पहिल्या राऊंडचा खेळ करून दुसऱ्या राऊंडसाठी नाईटमध्ये आता भेटत आहेत. आणि रजनीमध्ये कसा खेळ कोणत्या संघाचा रंगेल हे सांगून जाणारे सर्व सामने आपल्या समोर रंगत आहेत. त्यातीलच एक दर्जेदार सामना ए गटातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मात्र आपल्या भेटीला येतोय. तो भोम विरुद्ध श्रीदत्त भाताण या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल खऱ्या अर्थानं जिंकला तो भातान संघानं. आणि त्यानंतर निवडला ते क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं षटक हाताळतोय तो भातान संघाचा बाहुबली प्रवीण भोईर. ऑन स्ट्राईक खेळतील फलंदाज स्वप्नील पाटील. यावेळी पहिला चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण ताकदीची फेकी देखील पाहायला मिळाली. आणि एकेरी धाव मात्र वाचू शकलेत नाहीयेत. आणि एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण अलंकार भोईर यांच्या माध्यमातून या एकेरी धावेने खऱ्या अर्थानं स्वप्नील पाटील यांनी आपला अकाउंट ओपन केलाय. आणि आपलं सांघिक अकाउंट देखील या एकेरी धावेनं ओपन केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर सज्ज झालेत. ऑन स्ट्राईक खेळतील फलंदाज नितेश पाटील. अगदी वेगवान चेंडू होता आणि या चेंडूवर अशाभूत नजरेनं मात्र हा खेळाडू पाहत राहिला. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून.
आपण पाहिलं होतं पहिल्या फेरीतील खेळ करताना भातान संघ मात्र दर्जेदार गोलंदाजी केली होती आणि तशीच दर्जेदार गोलंदाजी या सामन्यामध्ये देखील होईल का? प्रवीणचा हा एक दर्जेदार चेंडू आपण पाहिला, अजून एक निर्धाव चेंडू. अशा पद्धतीच्या चेंडूसाठी प्रवीण भोईर हा ओळखला जातो आणि तशाच पद्धतीचा चेंडू मात्र तो फेस करतोय. पूर्णपणे जकडून ठेवलेत फलंदाजाला. आता त्याला फलंदाजाचा वीक पॉइंट समजलाय आणि एका पाठोपाठ एक असे 3 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय आतापर्यंत प्रवीण भोईर याला. कमी धावा देऊन जाणारं षटक ठरेल का? मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, कारण की शॉर्ट टाइम क्रिकेट आहे आणि हा शॉर्ट टाइम क्रिकेट खेळत असताना जेवढे जेवढे निर्धाव चेंडू तुम्ही खेळाल तेवढे तेवढे तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकतात. यावेळी मात्र ते जाणलं, मोठा फटका एक्सक्लुसिव्ह केला, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय, धावत जाऊन टिपला. पाटील नारपोलीचे अगदी दर्जेदार गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी सकाळपासून अविश्रांत मेहनत त्यांची देखील या शृंखलेसाठी आहे. यावेळी प्रवीण भोईरचा जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत एकच धाव त्यानं खर्च केले पहिल्या चेंडूवर आणि एक दर्जेदार खेळाडूची विकेट देखील त्याने मिळवले. नितेश पाटीलवर संपूर्ण निर्भर होतं भूम संघ, परंतु नितेश पाटीलनं मात्र 0 धावेंचे योगदान देऊन तंबूचा आश्रयाला गेलाय. यावेळी मात्र फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट जरूर झाले होते हे खेळाडू, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी चेंडू पडतो त्यावेळी इन स्विंग होतो आणि याच गोलंदाजीसाठी प्रवीण भोईरला मात्र ओळखलं जातं. इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. एक विकेट घेत प्रवीण भोईरनं फक्त एक धाव खर्च केली. दर्जेदार गोलंदाजी घडली आहे या नाईट शृंखलेमध्ये. प्रवीण भोईर यांची दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. आपण पाहतोय वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मात्र भूम संघाचे नौके खेळाडू आलेत, ते धर्मेंद्र म्हात्रे. आता मात्र वनडाऊनचे खेळाडू धर्मेंद्र म्हात्रे आणि सलामीला आले स्वप्नील पाटील यांना मात्र आपला बॅटचा पेच खोलावा लागेल. 18 चेंडूंचा खेळ करता वेळी मिनिमम 35 ते 40 धावा उभारणं गरजेचं असेल, ते श्रीदत्त भातान संघाच्या विरोधात, कारण की तगडी बॅटिंग लाईन असणारा भातान संघ आणि या संघासमोर खेळत असताना तुम्हाला 35 ते 40 धावा उभारणं गरजेचं असेल. पहिलं षटक जरी असफल ठरलं असतं तरी येणाऱ्या चेंडूवर प्रहार करणं गरजेचं असेल ते भूम संघासाठी. कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे येणारा काळ आणि येणारी वेळ जरूर आपल्याला सांगून जाईल. तुडुंब प्रेक्षकांनी भरलेले हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मैदान, अगदी डोंगर कडे कपारीला सर्व प्रेक्षक वर्ग या बसून या मॅचचा आनंद घेतोय. अगदी भरपूर ठिकाणी जरी रजनी स्पर्धा असल्या तरी तुडुंब प्रेक्षकांनी हे मैदान भरलंय. अगदी गर्दी आणि गर्दीच चारी बाजूला पाहायला मिळते. यावेळी मात्र खणून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनर एज घेऊन फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र एकेरी धाव अगदी जलद गतीनं प्राप्त केली ती फलंदाज धर्मेंद्र म्हात्रेनं आणि या एकेरीच्या साहाय्यानं 2 धावा मात्र आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्याचे हिरो आहेत हे गोलंदाज जयेश भोईर. त्यांनी की पहिल्या फेरीतील खेळ करता वेळी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिल्या सामन्याचे हिरो ठरले होते आणि यावेळी देखील दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. इथून मात्र दुहेरी धाव घेतली या फलंदाजांनी आणि 2 धावेच्या मदतीनं 4 धावा मात्र जोडल्या जातात. आता खऱ्या अर्थानं रजनी स्पर्धेना वेग आलाय. प्रत्येक गावोगावी रजनी स्पर्धा होत आहेत. आपण भातांच्या रजनी स्पर्धा पाहिल्या, त्यानंतर सावल्याच्या पाहिल्या आपल्या विभागातील, आणि आता आपण बेलवलीला पाहतोय, चिखल्याला पाहतोय आणि इथे नारपोलीला देखील रजनी स्पर्धा चालू आहेत. यावेळचा अगदी दर्जेदार चेंडू मात्र पाहायला मिळाला जयेश भोईर यांचा. यंदाच्या हंगामामध्ये हा यंगस्टर्स जयेश भोईरनं मात्र श्रीदत्त भातान संघाचं नाव अगदी लौकिक केलंय. खऱ्या अर्थानं अनेक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील अनेक मैदानावर ठरलाय तो जयेश भोईर.
यावेळचा देखील चेंडू निर्धाव जातोय. काय गोलंदाजी घडली जाते आज भातान संघाच्या गोलंदाजानं. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन मात्र खऱ्या अर्थानं जिंकल्यात. निर्धाव निर्धाव चेंडू नी गोलंदाजी करतायत. अगदी समोरील फलंदाजाला जकडून ठेवलं जातंय त्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत धावफलक मात्र अगदी स्थिर आहे, अगदी थंडावलंय, मंदावलंय ते 4 धावेंवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा एक्सक्यूज करण्याचा प्रयत्न. इथून मात्र यष्टीरक्षकाच्या आम्ही अनाऊन्स करायला विसरलेलो आणि प्रदीप भोईर यांनी तो झेल टिपला आणि ते पारितोषिक मात्र त्याने जिंकलेलं आहे. त्याच दरम्यान ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय, अगदी दिलदार व्यक्तिमत्व आणि या आयोजनाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं जातं ते रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य माननीय राजूजी पाटील साहेब यांचं आगमन मात्र होत आहे. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. तत्पूर्वी एकेरी धाव पूर्ण. दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र झाले. चेंडूची फेकीपर्यंत धोका होईल का, परंतु धोका टळला आणि एकंदरीत 2 धावा देखील या फलंदाजानं अगदी गतीनं पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 6. पहिला 12 चेंडूंचा खेळ करता वेळीस असफल ठरलाय तो भूम संघ आणि त्यानं फक्त जमवल्यात आतापर्यंत 6 धावा. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आता मात्र त्यांना बॅटचा पेच खोलावा लागेल. 1 डाऊन आणि सेकंड डाऊनचे जे खेळाडू आहेत धर्मेंद्र म्हात्रे आणि सर्वेश पाटील यांना खऱ्या अर्थानं आता आपली फलंदाजी ओपन करावी लागेल. त्यांना मात्र आता जाणावं लागेल की आपण पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा जमवल्यात, परंतु येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला मिनिमम 15 धावा तरी जमवाव्या लागतील, तरच सुरक्षित धावा आपण उभ्या करू शकतो. खऱ्या अर्थाने एका बाजूला जर पाहिलं तर भातान संघाच्या गोलंदाजानं तमाम प्रेक्षक वर्गाची मनं जिंकलेत आणि प्रभावी गोलंदाजी त्यांची आजच्या या स्पर्धेमध्ये घडली आहे. आज भातान संघ पेठच्या मैदानावर चॅम्पियन देखील झाला आणि तिथे देखील प्रवीण भोईर हे मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिकाने नावाजले गेले आणि संदेश भोईर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावाजले गेले आणि तेच संदेश भोईर स्लॉगवरचं हे षटक हाताळत आहेत. पहिल्या फेरीतील खेळ करताना या गोलंदाजांनी देखील 3 धावा खर्ची केल्या होत्या. तोच दर्जेदार गोलंदाज संदेश भोईर. मोठा पटका, ज्या पटक्याची गरज होती भूम संघाला तसाच पटका पहिल्या चेंडूवर षटकार. इथून मात्र ज्या षटकाराची गरज होती भूम संघाला तसा षटकार पहिल्या चेंडूवर संदेश भोईरच्या खेचला तो फलंदाज धर्मेंद्र पाटीलनं. यावेळी देखील खणून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक जे बी मात्र चेंडूच्या खाली आले आणि इथून मात्र एकेरी धाव मिळेल ती टीम भोमला. या एकेरीच्या साह्यानं धावपटलावर आता मात्र गती मिळाले. 13 धावा आतापर्यंत जमवल्यात. 13 धावा आतापर्यंत जमवल्यात त्या भूम संघानं. पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा होत्या आणि येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा जमावेल हे पाहणं महत्वाचं. यावेळचा चेंडू यष्टीरक्षक अगदी चपल कामगिरी करतायत ते कर्णधार निलेश भोईरनं. इथून मात्र धावचीच्या स्वरूपात विकेट मात्र कोणत्या तरी एका खेळाडूला गमवावी लागेल.
इथं देखील वाजवली जातात आमच्या डीजे मास्टरांच्या माध्यमातून आणि या तमाम प्रेक्षक वर्गाला या मैदानात तह धरून बसण्यास भाग पाडलं जातंय। मनोरंजन आणि मनोरंजन मात्र येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचा केला जातोय। इथून मात्र आपण पाहतोय इनेट नंबर 5 वर येत आहेत सर्वेश पाटील। आता मात्र दोन्ही सर्वेश पाटीलच आहेत मैदानामध्ये। स्ट्राईक एंडवर देखील सर्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडवर देखील सर्वेश पाटील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश भोईर। संदेश भोईर यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर अगदी सुंदर गोलंदाजी होते। यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या मागे धावत जात आहेत अगदी चित्याच्या चपलाईनं आणि तदनंतर मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या सर्वेश पाटील यांच्या माध्यमातून। जे श्वान मैदानामध्ये आले त्याला जाण्यासाठी वाट द्या। खऱ्या अर्थानं रोजच्या रात्रीची जागा त्यांची आहे, परंतु या आजची एक रात्र मात्र आपण सर्व इथे आलोत। संदेश भोईर यांचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक सर्वेश पाटील। यावेळी थोडा जास्तीच स्विंग झाला हा चेंडू, ऑप्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी स्वर दर्शवलाय आणि या स्वरच्या सहाय्याने 16 धावा मात्र धाव फलकावर जोडल्या जात आहेत। 16 धावा आतापर्यंत धाव फलकावर जोडल्या गेल्यात। शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे। प्रेक्षकांना विनंती आहे की जो श्वान एक कुत्रा आहे त्याला आपण बाहेर जाऊन द्या, कृपया कुणी त्याला हुसकावू नका। इथून अजून एक स्वर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला संदेश भोईर याच्या माध्यमातून आणि 17 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात। यावेळी गगनचुंबी गेलाय चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतील आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल आणि इथून अजून एक खेळ जाऊन द्या, मैदानाच्या बाहेर त्याला जाऊ द्या। तो खऱ्या अर्थानं जायची वाट बघतोय, परंतु तुम्ही त्याला हुलकावणी दिल्यामुळं त्याला त्याची वाट मिळत नाहीये। यावेळी मात्र अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न दर्जेदार क्षेत्ररक्षक प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून घडतोय आणि इथून मात्र एकेरी धाव मिळेल ती टीम भोमला। एकंदरीत पहिल्या सत्राचा वाजवी खेळ इथे संपुष्टात येतोय आणि प्रथम सत्रात फलंदाजी करताना भोम संघानं जमवल्यात 18 धावा। 19 धावांची गरज असेल ती 18 चेंडूंमध्ये श्रीदत्त भातान संघाला। दर्जेदार गोलंदाजी मात्र घडली। पहिलं षटक हाताळलं ते प्रवीण भोईरनं, त्यानं खर्ची केली फक्त एकेरी धाव आणि एक विकेट त्यानं प्राप्त केली। दुसरं षटक हाताळलं ते जयेश भोईरनं, त्यानं देखील एक विकेट घेत 5 धावा खर्ची केल्या आणि आता शेवटचं स्लॉगवरचं षटक संदेश भोईरनं एक षटकाराचा मार खाऊन एक विकेट घेत त्यानं 12 धावा खर्ची केल्या। एकंदरीत धावफलकावर धावा लागल्या 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल ती श्रीदत्त भातान संघाला। 18 चेंडूमध्ये 19 धावा कशा पद्धतीनं भातान संघ पार पाडेल की हा लो स्कोरिंगचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आपण वळूयात आपल्या विभागातील आणि रायगड टेनिस क्रिकेटमध्ये उंचावलेलं नाव, हिंदीचे बादशाह कॉमेंट्रेटर म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं जाते ते माननीय रोशन सकपाल सर यांच्याकडे। धन्यवाद। रुपेश ठाकूर, सर्वप्रथम आपल्या मनापासून आभारी आहे, कारण थोडा वेळ का दिलात परंतु चांगलं समालोचन प्रेक्षकांना ऐकायला मिळालं। मनापासून स्वागत आहे। तसं पाहायला गेलं तर खूप छोटा टार्गेट आहे भातान संघासमोर, कारण 19 धावांचा पाठलाग करायचा आहे। मी विनंती करेन भातानपाडा संघ आणि मोपाडा संघ दोन संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे। जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे। तसं बघायला गेलं तर खूप छोटं टार्गेट आहे, परंतु या छोट्या टार्गेटमध्ये
येस, भातानपाडा आणि अचानक मोपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल. मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. तर 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आपण आहोत रायगड जिल्हा परिषद सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी 2022 या स्पर्धेमध्ये, आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा ओळखली जाते ते आदरणीय राजूदादा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. अर्थातच त्यांच्याच नावाची स्पर्धा आहे, त्यांची स्पर्धा आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. तमाम मान्यवर आपण या स्पर्धेसाठी पाहणार आहोत. पाहुण्यांची वर्दळ आणि पाहुण्यांची मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आलेलं यश आहे. आमचे वासुदेव पाटील असतील, त्यानंतर हा दोन संघ आहेत, भातानपाडा आणि एकीकडे असणारे अचानक मोहपाडा संघ. आपणाला विनंती केली जाईल आपण टॉससाठी यायचं आहे. 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रवीण भुईर, मी मगाशी म्हटलं रुपेश, तू म्हटलास की ही ओळख आहे प्रवीणची, परंतु ही ओळख नव्हती प्रवीणची. प्रवीणला मी फास्टर गोलंदाज म्हणून बघितलेला. आता काहीतरी त्यांनी चेंजेस केलेले आहेत. आणि एवढा हातभर टर्न, मला आठवण आली शेन वॉनची. काय जबरदस्त टर्न करतोय आउटसाइड द ऑप्शन, इतका बाहेर चेंडू पिच करतोय, म्हणजे लँड झाल्यानंतर आपल्याला वाटतं की हा वाईट चेंडू जाणार, परंतु लेग स्टंप सोडून हा चेंडू आतमध्ये येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कारण या अगोदर प्रवीण भोईरला मी एक जो की गतिमान गोलंदाज म्हणून पाहिलेलं, फास्टर गोलंदाज म्हणून पाहिलेलं, परंतु आता त्यांनी त्याच्यामध्ये केलेला बदल हा आमूलग्र ठरतोय. कारण या पहिल्या षटकामध्ये मात्र 1 धाव खर्च करतोय आणि काय जबरदस्त गोलंदाजी आहे. यावेळेला पहिला गोलंदाज वापरला जाईल. सागर भोईर आणि जयेश भोईर हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आणि पहिला गोलंदाज अमर ठाकूर, जो की भूम संघ आहे, उरण तालुक्यातील हा संघ, आणि एकीकडे श्रीदत्त भातान संघाचे दोन सलामीचे फलंदाज. सागर भोईर ऑन स्ट्राईक, एज लागली बऱ्याच वेळ हवेमध्ये आणि पहिल्या विकेटचा खात्मा. बातानपाडा संघाचा संघनायक किती उपस्थित आहे. अचानक मोपाडा संघ लगेच या टॉससाठी. आणि आदरणीय सुशांत पाटील साहेब विद्यमान सदस्य आहेत सोमटणी ग्रामपंचायतीचे, त्यांच्या माध्यमातून टॉस केलं जाईल. त्यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये टॉस करायचं आहे. अमर ठाकूर याच्या पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट मिळवला. परतावं लागलं. सागर भुईर याला गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय सागर. यावेळेला मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, तो जयेश भोईर आणि निलेश भोईर. प्रवीण भोईर याची रणनीती पहा काय, कारण लोएस्ट टार्गेटचा सामना आहे. अशा वेळेला स्वतः विकेट राखून आहे निलेश भोईरला मैदानामध्ये दाखल केलं. जयेश भोईर याचा जर विचार करायला गेला आपण तर या वर्षीचा खूप टचमध्ये असलेला खेळाडू आहे. म्हणजे अर्थातच प्रवीण भोईर आणि पूर्ण श्रीदत्त भातान संघ टचमध्ये आहेच आहे, परंतु त्याही पेक्षा जर आपण विचार केला तर जयेश भोईर याचा, आणि त्यामध्ये प्लस पॉईंट आहे, तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. यावेळेला मात्र एज लागली. येस, माघारी परततोय जयेश भोईर. पुन्हा एकदा गोल्डन डक विकेट.
करावी लागते कर्णधाराची. त्याला माहिती आहे गोलंदाज अमर ठाकूर हा विकेट घेतोय. अशा वेळेला माझी विकेट महत्वाची आहे, मला थांबणं गरजेचं आहे. हे एका उद्दिष्टाने प्रवीण भोईर यांनी मात्र उतरणं नकारलंय. यावेळेला नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सतीश टावरे. हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय इनिंग नंबर 4 वर. परंतु अमर ठाकूर याची स्तुती करावी लागेल. भूम संघाचा हा दर्जेदार गोलंदाज. आणखीन एक इश लागतीये आणि ही तिसरी विकेट हॅट्रिक. जरा इतिहास आहे. मी आज सकाळी या मैदानावर बसलोय, तिथून आज रात्र होतोय. या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानानं कधी एकतर्फी मॅच होऊन दिल्याच नाही. असं वाटतं हा संघ जिंकणार आहे, तो संघ हारतोय. कारण मी बऱ्याचशा कोलारे संघ बघितला, नारपोली संघ बघितला, भातानपाडा संघ बघितला. प्रत्येक सामना प्रेक्षकांना वाटत होता की हा संघ जिंकणार, तो कधीच संघ जिंकला नाही. हा या मॅचचा, या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. असं नाही की भातान संघ जिंकणार नाही, परंतु आत्ता सुरुवात मात्र भूम संघाची दर्जेदार होताना पाहायला मिळते. अमर ठाकूर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 3 विकेट. यावेळेला मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल भोईर. टीट फॉर टॅट. काय प्रत्युत्तर आहे. 19 धावांचा पाठलाग करत असताना मात्र भूम संघ हारो किंवा जिंको, परंतु फाईट मस्त करतोय. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत, 3 विकेट, 0 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी. प्रवीण भोईरला हे चोख प्रत्युत्तर आहे. प्रवीण भोईरचा आपण इनस्विन आउटस्विन पाहिला, खूप मोठा प्रचंड टर्न होता आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतोय अमर ठाकूर. 5 चेंडू 0 धावा, 3 विकेट. एज लागली आणि ओ, यावेळेला मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. सुरुवात होतीये 1 धावेनं. काय मॅच होत आहेत. आणि आदरणीय राजूदादा पाटील, आपणाला विनंती करेन या पुन्हा एकदा. आता आयोजकांच्या वतीनं नाही आपल्याला आमंत्रण करण्यात येत आहे, कारण आपणच आयोजक आहात. तर इथे सरपंच आमचे दीपक पाटील आपणाला विनंती करतायत, या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. काय मॅच आहे. मी मगाशीच म्हटलं हा चमत्कारिक मैदान 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या मैदानावर अशा पद्धतीच्या मॅचेस मी पहिल्यांदाच बघतोय. कारण एखादा संघ सहज गतीने जिंकणारा असतो, तो या स्पर्धेच्या बाहेर पडलाय आणि तसाच काही चमत्कार होतोय का, या नक्कीच सामन्याकडे आपण पाहणार आहोत. कारण उर्वरित चेंडू असणार आहेत ते 12 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 9.00 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामध्ये. सिद्धेश पाटील यांच्याकडून या षटकामध्ये जर सामना जिंकून दिला, या जोडीने, म्हणजे ही जे 2 सलामीचे नाही म्हणता येणार, परंतु मिडल ऑर्डर मधले हे फलंदाज आहेत, यांनी जर सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सिद्धेश कडून. आणि पद्माताई सुरेश पाटील जिल्हा परिषद सदस्य यांचे सुपुत्र आहेत सिद्धेश पाटील. सामना मात्र महेश पाटील गोलंदाजी करतोय. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अशा वेळेला गोलंदाज मात्र तयार आहे महेश पाटील. समोर आहे सतीश टावरे आणि साहिल भोईर, हे 2 फलंदाज. आउटसाइड द ऑप्शन गोलंदाजी होते. ओ माय गॉड, हा ही चेंडू निर्धाव, म्हणजे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 18 धावांची. काय जबरदस्त मॅच होतीये. भूम संघ अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, रक्ताचं पाणी करतोय या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी. गोलंदाज महेश पाटील तयार. मोठा फटका खेळला, विकेट जाणार. आता
रुपेश ठाकूर ज्यावेळेस 18 धावा पाहिल्या त्यावेळेस रुपेश ठाकूरच्या चेहऱ्यावरचं हास्य मी पाहिलं, परंतु आत्ताची पडझड पाहत असताना रुपेश ठाकूर याच्या चेहऱ्यावरचं नैराश्यही पाहायला मिळतंय. ही क्रिकेट आहे, ऊन सावलीचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. आणि आज दिवस रात्रीच्या क्रिकेटमध्ये मी या मैदानाचा चमत्कारिक खेळ पाहिलाय. या मैदानानं आज बरेचसे काही प्रेक्षकांचे भविष्य उधळून लावून काहीतरी वेगळा निर्णय दिलाय. असा हा म्हसोबाचं मैदान. महेश पाटील गोलंदाजी करतोय, कारण कोलारे विरुद्ध 1 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असताना चौकार गेला. 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असताना नारपोली संघ हारला. 1 षटकामध्ये 6 धावांची गरज असताना भातानपाडा संघ हारलाय. आणि या वेळेला भातान संघ तसाच काही करतोय. ते फलंदाज पहिल्या बॉलवर आउट झालाय. सागर भोईर गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. जयेश भोईर गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. निलेश भोईर गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. त्यानंतर मात्र सतीश टावरे गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. मात्र प्रवीण भोईर याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. प्रदीप भोईर फार कमी वेळा या फलंदाजाला उतरण्याची चान्स मिळते, कारण हा गोलंदाज आहे आणि त्याला मात्र आता, आणि सगळ्यात महत्वाचं रुपेश की आता प्रवीणला त्याची गुणवत्ता सिद्ध करायची आहे. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक आहे. मोठा फटका खेळलाय सरळ वाडी श्लॉंगच्या डोक्यावरनं 6 धावा. आणि 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र भूम संघासमोर सगळ्यात मोठी भिंत आहे. ती भिंत आहे प्रवीण भोईर नामक फलंदाजाची. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समोर आहे प्रवीण भोईर सारखा दाकड फलंदाज. आपण नेहमीच या फलंदाजाला पाहिलं मोठ्या स्पर्धेमध्ये, रायगड प्रीमियर लीग असू द्यात, पनवेल तालुका हाफ असू द्यात, किंवा मोठ्या ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये नेहमी वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू. काय क्रिकेटची आवड आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की रायगड आणि ठाण्याला अक्षरशः वेड लावले क्रिकेटनी. काही करायला तयार असतात ही तरुण मंडळी क्रिकेटसाठी, कारण त्यांना माहिती आहे प्रवीण भोईर याच्या बॅटमधून आलेला षटकाराचा चेंडू हाच आहे. मग तो अगदी मंडपाच्या वरती असू द्यात किंवा अगदी समुद्रामध्ये पडला असला तरी बोट घेऊन गेले असती ही लोक. एवढा प्रचंड प्रेम करतात क्रिकेटवर. आणि यावेळेला मात्र गोलंदाज महेश पाटील तयार आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळेल श्रीदत्त भातान आणि भूम संघाविरुद्ध हा सामना रंगताना आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. काय जबरदस्त मॅच रंगतीये. 7 चेंडू आणि 12 धावा. प्रवीण भोईर आहे तोपर्यंत शक्य आहे, आणि प्रवीण भोईरची विकेट अतिशय महत्वाची असणार आहे भातान संघासाठी. सात चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज यावेळेला महेश पाटील तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार प्रवीण भोईर याच्या बॅट मधून. प्रवीण भोईर याची विकेट मात्र हवेमध्ये आहे. दुसरी धाव पूर्ण होणार का नाही. एकच धाव कंप्लीट केलेली आहे. प्रवीण भोईर याला माहिती आहे की मला विकेटवर राहणं गरजेचं आहे. षटक संपतोय. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 11 धावांची. 6 चेंडू 11 धावा. काय मॅच होतीये. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते आदरणीय राजूदादा पाटील रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत.
राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रचंड घोडदौड आहे आणि या विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रचंड विकास कामांची गंगा नेहमी वाहत असते आणि त्यांच्या नावाने ही सातत्यानं 4थ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. राजूदादा पाटील आणि त्यानंतर सरपंच आमचे दीपक पाटील साहेब असतील, उपसरपंच संजय डुके साहेब असतील, जे इथे उपस्थित आहेत, यांच्या नावानं ओळखली गेलेली ही स्पर्धा. दरवर्षी 4 रात्री एक क्रिकेटची स्पर्धा असते. यावर्षी आपण 1 दिवस आणि 1 रात्री क्रिकेटची स्पर्धा पाहतो आहोत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यात मात्र रन्स आली 1, 3 विकेट गेले. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा येऊन 2 विकेट गेल्या आणि आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 19 धावांचा पाठलाग करत असलेला श्रीदत्त भातान संघ. रुपेश ठाकूर, कुणाला विश्वास बसणार आहे की हा श्रीदत्त भातान संघ आहे? कारण या भातान संघानं भले भले मातब्बर संघांना परास्त केलेला आहे बऱ्याचशा टुर्नामेंट्समध्ये. 2020 आणि 21चा जर आपण इतिहास वाचला तर खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठी वाटचाल आहे या श्रीदत्त भातान संघाची. परंतु आता नांगी टाकतोय भूम संघासमोर. भूम संघाच्या दोन्ही गोलंदाजांची अक्षरशः स्तुती काढावी तेवढी थोडी आहे. एकीकडे आपण अमर ठाकूर याला पाहिलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव देतोय 1 आणि 3 विकेट घेतोय. आणि दुसरा गोलंदाज आपण महेश पाटील याला पाहिलं, तो मात्र 7 धावा खर्च करतोय, 2 विकेट. शेवटचा गोलंदाज रोहन पाटील. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. समोर आहे प्रवीण भोईर फलंदाज. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव होणार का? आणि यस, 1च धाव कंप्लीट. प्रदीप भोईर याला माघारी परतावं लागेल. आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. या डीजे आपल्याला श्रीदत्त भातान संघाचे पाहायला मिळत आहेत. संदेश भोईर 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 5 चेंडू 10 धावा. समोर आहे प्रवीण. मस्त फटका खेळलाय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. 4 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. ऐतिहासिक नोंद केली जाईल जर या स्पर्धेमध्ये भूम संघ जिंकतोय तर ज्या ज्या वेळेला जिल्हा परिषद सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी होईल त्या वेळेला हा इतिहास वाचला जाईल. अरे परंतु किती जणांचा इतिहास वाचायचा? प्रत्येक सामना असाच झालाय. हा नाईट मॅच. हे चमत्कारिक मैदान आहे. पाडे संघ 3 चेंडू 1 धाव झाली नव्हती याच मैदानावर. त्यामुळे मॅजिकल क्रिकेट फायनलला तीही. आणि त्यावेळेस केतन मुकादमच्या डोळ्यामधून अश्रू येताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला मात्र उंच उडालाय चेंडू. 1 धाव कंप्लीट. काय प्रयत्न आहेत, काय एफर्ट आहे. यावेळेला मात्र अंपायरच्या माध्यमातून शंका उत्पन्न केली जाते बीमर टाईपच्या नो चेंडूसाठी, परंतु अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. प्रवीण भोईर आशाळभूत नजरेनं पाहतोय. धावा कंप्लीट केल्या जात आहेत, त्या मात्र 2 धावा. आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. समोर आहे फलंदाज संदेश. संदेश समोर खेळतोय. हो, मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. काय जबरदस्त कमबॅक. अपेक्षा होती संदेश भोईरकडनं षटकार येणार, कारण मातब्बर खेळाडू जर डगआउट मध्ये गोल्डन डक विकेटचा शिकार होऊन गेलेत.
हा चान्स असतो. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला एक चान्स येत असतो हिरो बनण्याचा. संदेश भोईरनं स्वतःला सिद्ध केलाय, षटकार लगावला अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला गरज होती भातन संघाला 6 धावांची, कारण जिथून प्रवीण भोईर सुद्धा यशस्वी होत नव्हता अशा वेळेला संदेश भोईर याच्या बॅटमधून आलेला षटकार या सामन्यामध्ये परत आणतोय भातन संघाला. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव हा मॅच आहे. आणि यावेळेला मात्र भातन संघ विजय प्रस्थापित करतोय, जिंकतोय भातन संघ. परंतु स्तुती करावी लागेल भूम संघाची, कारण 19 धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आणून ठेवली भूम संघानं. थोड्याशा जड